आपल्या कोणाला सरांचा परिचय करून देण्याची काही गरज नाही, तरी कर्टसी व्यासपीठावरील मान्यवर आणि आपले प्रेक्षक श्रोतेवृंद सर्वांना माझा नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले व्यक्तिमत्व श्री अविनाश धर्माधिकारी सर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या प्रशासकीय तसेच सामाजिक क्षेत्रात अत्यंत आदराने घेतले जाणारे हे एक नाव. त्यांच्याबद्दल बोलताना प्रशासक या शब्दापेक्षा शिक्षक किंवा मार्गदर्शक हे शब्द जास्त जवळचे वाटतात. सर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी, तिथे सर पुण्याच्या मॉडर्न कॉलेजचे विद्यार्थी. मॉडर्न कॉलेजहून सुरू झालेला त्यांचा वैचारिक प्रवास हा आजही तितक्याच जोमाने सुरू आहे. 1986 मध्ये त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला, पण ते केवळ खुर्चीवर बसणारे अधिकारी नव्हते. सरांच्या प्रवासाचा पूर्वार्ध मोठा विलक्षण आहे. IAS होण्यापूर्वी तब्बल 10 वर्ष सर एक पूर्ण वेळ सामाजिक कार्यकर्ते आणि स्वतंत्र पत्रकार म्हणून भारतभर फिरत होते. त्या अनुभवातूनच अस्वस्थ दशकाची डायरी सारखं पुस्तक जन्माला आलं. ही अस्वस्थता केवळ कागदावर नव्हती, तर ती काहीतरी बदल घडवून आणण्यासाठीची होती. आपल्या प्रशासकीय सेवेमध्ये त्यांनी अतिशय कार्यक्षम आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली. आजही अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी राबवलेल्या योजनांचे दाखले दिले जातात. या 10 वर्षांच्या प्रवासात त्यांनी खुर्चीला महत्त्व न देता माणसाला महत्त्व दिलं. मग ते प्रलंबित महसूल खटले समुपचाराने सोडवणे असो किंवा साक्षरतेसाठी त्यांनी राबवलेला उपक्रम असो, ज्याची दखल राष्ट्रीय साक्षरता मिशनने आदर्श योजना म्हणून घेतली. असं म्हणतात की IAS होणं हे अनेकांसाठी त्यांच्या आयुष्याचं अंतिम ध्येय असतं, पण सरांसाठी ती फक्त एक सुरुवात होती. 10 वर्षांच्या प्रशासकीय सेवेनंतर जेव्हा त्यांच्यासमोर सत्तेची आणि अधिकाराची मोठी शिखरं होती, तेव्हा त्यांनी एक वेगळीच वाट निवडली. कशासाठी? तर आपल्या महाराष्ट्रातील आणि देशातील मातीतून उद्याचे समर्थ नागरिक आणि अधिकारी घडावेत यासाठी. तरुणांना केवळ स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन न देता त्यांना कार्यक्षम कार्यकर्ता आणि सक्षम नागरिक बनवण्यासाठी त्यांनी चाणक्य मंडळ परिवार या संस्थेची स्थापना केली. आज सरांची खरी ओळख त्यांच्या नावापुढच्या पदव्यांमध्ये नाही, तर त्यांनी उभ्या केलेल्या चाणक्य मंडळ या कुटुंबात आहे. या संस्थेच्या माध्यमातून हजारो तरुण प्रशासकीय सेवेत देशसेवा करत आहेत. आज आपण पाहतोय चाणक्य मंडळ परिवार हे केवळ स्पर्धा परीक्षेचं केंद्र उरलेलं नाही, तर ते एक संस्कार केंद्र झालं आहे. दरवर्षी अनेक विद्यार्थी सरांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला घडवत आहेत. केवळ अधिकारी नाही, तर सक्षम नागरिक घडवण्याचं जे ध्येय सरांनी ठेवलंय ते आज एका स्वायत्त मुक्त विद्यापीठाच्या दिशेने वाटचाल करत आहे. पूर्ण वेळ समाजसेवेचा वसा घेऊन सरांनी शिक्षण, युवक कल्याण आणि राष्ट्र उभारणीच्या कामात स्वतःला वाहून घेतलं आहे. ते एक उत्तम वक्ते आणि लेखक आहेत. नवा विजयपथ, स्वतंत्र नागरिक आणि अश्वमेध यासारख्या त्यांच्या पुस्तकांनी तरुण पिढीला मोठी प्रेरणा दिली आहे. आजही देशहिताचा कोणताही प्रश्न असो किंवा जागतिक घडामोडी, सरांचं विश्लेषण ऐकण्यासाठी अख्खा महाराष्ट्र कान देऊन बसला असतो. त्यांच्या लेखणीत धार आहे आणि वाणीत ओघ आहे. सर, तुम्ही केवळ स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक नाही आहात, तर तुम्ही अनेकांसाठी अँकर आहात, जो वादळात आम्हाला स्थिर राहायला शिकवतो. तुमच्या हस्ते आजचा पुरस्कार सोहळा संपन्न होतोय हे आमचं भाग्य. तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद सानिकाताई. यानंतर आपण सर्वजण ज्यांचं मनोगत ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अविनाश धर्माधिकारी सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. आदरणीय सर की जे सर्व शहाण्या पत्रकारांचे गुरु आहेत, तुषारजी, विद्यार्थी साहित्य समितीचे सर्व पदाधिकारी की ज्यांच्याबद्दल नुसता शब्दात बोलतोय म्हणून नाही, कायमची माझ्या मनातली भावना आहे की संपूर्ण कार्यामधला ज्यांचा मी पण सहकारी आहे, जे माझे पण सहकारी आहे, असे सर्व विद्यार्थी साहित्य समितीचे खऱ्या अर्थाने निस्वार्थ असं काम करणारे सर्व सहकारी, सर्व बंधू भगिनी आणि आजच्या खऱ्या दोघी हिरोईन मंगेशी ताई आणि सुनीता ताई, सर्वांना नमस्ते.
की अंतःकरणामध्ये सर्वांबद्दल सर्व शुभेच्छा आणि आपल्या जीवनात आपल्याकडनं होणारं छोटंसं काम करायचं. त्यामुळेच मलाच आज विद्यार्थी साहित्य समितीमध्ये येण्यामध्ये आनंद पण आहे, तसं येणं हे मी माझं कर्तव्य पण मानतो आणि तो फार मोठा सन्मान पण आहे की प्रेरणा हसतमुखपणाने जे सूत्रसंचालन करते त्याच्यामध्ये अगदी सुरुवातीला म्हणाली अविनाश धर्माधिकारी सरांना पुरस्कार द्यावा आणि तुषारजींना सांगते. ती काही चुकीचं नाही बोलली. विद्यार्थी साहित्य समितीत येणे हाच पुरस्कार. खरोखर मला आनंद आहे. सर्वार्थाने मी मानतो की आपण औपचारिक जरी फील्ड कामाचं वेगवेगळं असलं तरी करतोय ते मूळचं काम एकच. आणि अशा कामांमधनं जर सर्वांची शक्ती वाढत गेली तर इकडं महाराष्ट्र, भारत आणि जगाचं कल्याण व्हायला मदत होणार आहे. जे काही छोटंसं शैक्षणिक काम आता त्याचं 30वं वर्ष आहे चाणक्य मंडल. माझ्या टीमला स्टँडिंग इन्स्ट्रक्शन असते की जर विद्यार्थी साहित्य समितीमधून कोणत्याही मुलामुलीचं नाव आलं तर नो क्वेश्चन्स आस्क्ड आणि त्या मुलाला 4 आणे सुद्धा शुल्क नाही असा चाणक्यमध्ये त्याला प्रवेश मिळाला. सगळे व्यासपीठावर बसून सर्वांचं आणि त्या दोघींचे अतिशय भिडणारं बोलणं ऐकताना मनात अशा खूप आठवणी सरकत जात होत्या. आता वर्ष खूप झाली आहेत. तांबोळी सर त्यावेळी होते आणि त्यांच्याकडनं आलेल्या चिठ्ठीनुसार चाणक्यात आपण एका विद्यार्थ्याला प्रवेश दिला. तो आता भारताच्या इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये. जास्त आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला पत्नी सुद्धा चाणक्य मंडल मध्येच भेटली. मी चाणक्य मंडळचं नेहमी वर्णन जगातलं द बेस्ट वधूवर सूचक मंडळ. त्याची पत्नी सुद्धा फॉरेन सर्व्हिस मध्येच आहे आणि शासनाची पॉलिसी आहे की जर दोघेही सर्व्हिस मध्ये असले तर पोस्टिंग एकत्र मिळतं. तर मी तर तुम्हाला आठवण 2015 सालातली सांगतोय. पॅरिसचा जो करार आहे पर्यावरण विषय की ज्याला मी पण गेलो होतो त्यावेळेला या दोघांचे पोस्टिंग पॅरिस मध्ये होतं आणि त्या पर्यावरणाच्या करारात भारताच्या बाजूनी भारताची बाजू मांडायला जे बोलायचंय त्यामध्ये हे दोघेही होते. मुलाचं नाव विनोद गायकवाड आणि हा कैकाडी समाजातला मुलगा आणि कुठल्या आज यश मिळवून देशाचं प्रतिनिधित्व करतोय. त्याची पत्नी पण स्मिता तिचं नाव. संपर्क कायम असतातच त्यांच्याशी. मला तुम्हा दोघींचंही बोलणं ऐकताना आता खूप वर्ष झाली पण आम्हाला एक विद्यार्थी आठवतोय. त्याचं नाव सज्जन सिंग चव्हाण. सज्जन सिंग पारधी समाजातला आणि बहुधा आपल्या सगळ्यांना जे माहिती असतील असा माझा मी 16-17 वर्षाचा असल्यापासूनचा मित्र गिरीश प्रभुणे ज्यांनी आयुष्य पारधी समाजाकरता वाहून काही काम उभं केलं. तर सज्जन सिंग माझ्याकडे गिरीश कडनं आला. श्वास रोखून ऐकून ठेवा की हा पारधी समाजातला मुलगा IAS झाला. IAS त्याला मिळालं तमिळनाडू केरळ आणि एव्हाना सज्जन सिंग आता भारताच्या IAS मधला एक वरिष्ठ अधिकारी आहे आणि तो अधिकारी यापेक्षा आनंदाची गोष्ट आहे की तो काम उत्तम करतोय. काम उत्तमची माझी व्याख्या एकदम 2 सोपे शब्द स्वच्छ आणि कार्यक्षम हे दोन्ही. आणि आम्ही त्याला चाणक्य मंडल मध्ये वापरतो तो शब्द आहे कार्यकर्ता अधिकारी. की तू IAS IFS IPS असल्याची मस्ती रुबाब नाही करायचा आहे. तू देशाचा कार्यकर्ता होण्याकरता IAS IPS IFS झालेला आहेस.
तेव्हा तो जो शब्द आम्ही पाळतो आहोत तो उलट आज मी संधी घेतोय इथनं व्यासपीठावरनं सुद्धा बोलण्याची की विद्यार्थी सहाय्यक समितीकडनं येणारा कुठलाही मुलगा मुलगी फक्त लेटर हेडवर जर आलं तर माझ्या परीने होणाऱ्या चाणक्य मंडलमध्ये त्याला सर्व शिक्षण 0 रुपये 0 पैसे. माझी तर भावना आहे की याच्यात मीही काही विशेष नाही करतो, उलट मी माझं काम करतोय, जे माझे कर्तव्य माझं काम आहे ते करतोय. मुलामुलींची जबाबदारी आहे की मग ते जे करायचं ते निष्ठेने नीट कर आणि जीवनाच्या उद्या ज्या क्षेत्रात जाशील प्रशासनासकट त्या क्षेत्रामध्ये देशाचं म्हणजेच लोकांचं समाजाचं काम कर असा होणारा कार्यकर्ता. तुम्हाला सांगायला मला आनंद आहे. नाही म्हणलं तरी इथे ओळख करून देताना मला जे काही मॉडेल चेवली फर्ग्युसन मध्ये घातलं यांची समजूत सगळी ग्रेट माणसं फर्ग्युसन मधलीच असतात. एसपी मधली पण असतात. एसपी मधली पण असतात. आणि ती नंदिनी बोलली ती सांगत होती मॉडेल मध्ये आहे ती ऐकता नाही मला, कारण माझ्या मनामध्ये विशेष स्थान आहे. इथेच शेजारच्या रस्त्यालाच माझं असायचं कॉलेज, एक युवक म्हणून, आणि ज्या वर्षांमध्ये कार्यकर्ता 1975 ते 78 आहे. पण कॉलेजचा मोलाचा वाटा आहे. जे काही कॉलेजमधलं वातावरण होतं त्या सर्वांमधला अधिक प्रगल्भता, अधिक अभ्यास, सर्व प्रकारच्या अधिक जाणीवा, त्या साहित्याबद्दल असू द्या, संगीताबद्दल असू द्या, तशी त्याची जोपासना मॉडेलमध्ये झाली. पण माझा मुद्दा आहे ती ओळख करून देताना जो एक अतिशय मोलाचा आनंददायक झाला उल्लेख तो म्हणजे एक संपूर्णपणे विद्यापीठ उभं करण्याच्या आम्ही प्रक्रियेमध्ये आहोत. अख्खं विद्यापीठच उभं करायचं. केंद्र सरकारकडची आमची त्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता मी आवश्यक तो फॉलोअप करतोय की लवकरात लवकर द्या परवानगी. माझी इच्छा आहे पहिले 6 कोर्सेस तर जून 2026 मध्ये चालू करता यावे. आणि हे ज्याचं नाव आहे भारतीय ज्ञान प्रणाली, इंडियन नॉलेज सिस्टीम, तेव्हा पूर्णपणे इंडियन नॉलेज सिस्टीमवरच उभं असलेलं अख्खं विद्यापीठच. ज्या कॉलनायझेशन बद्दल जर आपण बोलत असू आणि इंग्रज जरी 15 ऑगस्ट 1947 ला देश सोडून गेले तरी अजून मेकॉलेचं भूतपुरावर बसलेलं आहे आणि ते अजूनही कॉलनाइज्ड गुलाम असलेली मनं घडवतंय. आपण बोलतो, आपण सगळेच बोलतोय. तर आम्ही स्वप्न पाहिलं आणि देतो त्याला आकार की भारताकडे जो विचारांचा समृद्ध वारसा आहे, अगदी ज्ञानाची सर्व क्षेत्र, संशोधनाच्या सर्व पद्धती याच्या सकट एक अतिशय फंडामेंटल आणि ओरिजिनल वारसा आहे. तर आपण अख्खं विद्यापीठच त्यावर उभं करू. मी नीट समजून उमजून शब्द वापरतोय की ज्या कामाला आम्ही लावतो स्वतःला ते उगाच गडबड नाही. जगातलं नंबर 1 विद्यापीठ उभं करायचं. ते मी टीमला अजिबात अतिशयोक्ती अलंकार नाहीये. काय बोलतोयच मला नीट भान आहे, पण तेच उभं करायचं. जर आपण म्हणत असलो की प्राचीन काळी हा भारत देश जगाचं ज्ञानाचं केंद्र होता आणि इथे नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला, अवंती, उज्जैन, कांची, अमरावती, प्रतिष्ठान, सांगोय तेवढी यादी कमी आहे, पण टॉपची विद्यापीठ होती आणि जगातले एकावनिक उत्तम इथे येऊन शिकत होते आणि विचार आपापल्या भागात येऊन जग समृद्ध करत होते. हे आता नुसतं भूतकाळ नाही, आता करायचं, पुन्हा उभं करायचं, आता करायचं. इथे त्याला नावच दिले नव्या नालंदा, ते उभ्या करायचे, ते नव्या नालंदा उभ्या करायच्या. आणि जर 19व्या किंवा 20व्या शतकाच्या पहिल्या अर्ध्यात ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिज मध्ये जगाचे बेंचमार्क शिक्षणातले आणि आता हार्वर्ड असो, MIT असो म्हणजे बेंचमार्क, तर ठीक आहे, ते मान्य आहे. पण आता येणाऱ्या काही वर्षांच्या मध्ये चाणक्य मंडल विश्वविद्यापीठ म्हणजे वर्ल्ड नंबर 1 असा आम्ही पाहतो. आता मी आता बोलण्याचं कारण काय ते का मी टिमकी वाजवायला बोलतोय का? बोलण्याचं कारण आहे की तुषारजी मला म्हणाले की आता विद्यार्थी सहाय्यक समितीची जी एकूण हॉस्टेल चालतात त्याच्यामध्ये एकूण मिळून 1350 मुलं मुली आहेत.
या 1350 जर ठरवलं तर त्या सर्वच्या सर्व जणांना पुढचं विद्यापीठीय शिक्षणाची जबाबदारी चाणक्य मंडळ घेत आहे. एवढंच आहे की तिथली शिस्त, अनुशासन, देशाप्रती समाजाप्रती समर्पण सर्व मान्य करून जे स्वतःला घडवलं पाहिजे. त्यामुळे मी खरंच सर्वार्थाने म्हणतो की येण्यामध्ये मला अतिशय आनंदच आहे. थोडी मला उत्सुकता आहे, ते तांदूळ सोडणाऱ्या 2 मुलांचं काय झालं पुढे? ते शिक्षण घेतच आणि नांगरे पाटलांनी काय केलं? त्यांनी नाही सापडले ते पोलिसांना. सापडले. मी म्हणण्याचं कारण काय तुम्हाला सांगतो. संदर्भ थोडा वेगळा आहे, पण त्याच्यामधला मुद्दा होईलच आपोआप क्लिअर. दिल्लीमध्ये दर 2 वर्षात एकदा इंटरनॅशनल बुक फेअर भरते. आत्ता चालू आहे. कालच झाला शेवटचा दिवस. म्हणजे एव्हाना संपली आहे. पण जे काही माझं ज्ञानाचं क्षेत्र म्हणून पुस्तक ह्याच्याशी नातं आहे म्हणून मी आवर्जून तिथे जातच असतो. तुलनेने मराठी प्रकाशन जरा कमी असतात तिथे, पण जे असतात त्याच्यामध्ये हा मेहता प्रकाशन नाव घेऊन सांगतात. नाव घेऊन का सांगतो एका मिनिटात क्लिअर होईल. माझा त्याचा जुना परिचय, आम्ही त्यांना अनिल मामाच म्हणतो. मूळचे संस्थापक ते कोल्हापूरला असतात, अनिल मामा. तर त्यांचं तिकडं बुक फेअर मध्ये स्टॉल होता आणि एकेवेळी सिक्युरिटी गेटवरच्या पोलिसांनी 2 शाळकरी पोरींना, त्या अजून परकरातल्याच पोरी होत्या, पण 2 शाळकरी पोरींना पकडून फरफटत आणलं त्याच्या स्टॉलवर. कारण त्यांच्या दप्तरामध्ये चोरलेली 2 पुस्तकं सापडली. ती दोन्ही मेहता प्रकाशनची होती. आणि काहीतरी झालं खरं. काय असेल मला नाही माहिती की पोलिसांनी चेहऱ्यावरनं ठरवलं का, कातडीच्या रंगावरनं ठरवलं का, संशय कशातनं आला का, पण त्यांनी त्या 2 मुलींना धरलं आणि तपासलं. त्याच्यात दिसलं की त्यांच्या दप्तरात 2 चोरलेली पुस्तकं आहेत. ती मेहता प्रकाशनची आहे. म्हणून पोलीस त्यांना घेऊन आले. त्या पोरी रडत होत्या. आमच्या अनिल मामानी त्यांना प्रेमाने बसवून घेतलं आणि आणखी 4 पुस्तकं गिफ्ट भेट म्हणून दिली की हे मी सांगतो. मी नांगरे पाटलाशी फोनवर बोलीन सुद्धा नंतर की जर 2 मुलं तांदूळ चोरत असले तर मी तर मानतो सरकारी अधिकाऱ्याचं काम आहे त्या 2 मुलांच्या घरासकट सर्वांना यापुढे वेळच्या वेळी कायम तांदूळ मिळेलची व्यवस्था केली पाहिजे. हे त्या अधिकाऱ्याचं काम आहे. मला ते झालं का नाही? तुमचं आत्मकथने मला वाचायला आवडणार आहे. लवकरच बघतो कुठे आहे ते पुस्तक. आहे हा छान. त्याच्यामुळे कारण मी लक्ष्मण गायकवाड, किशोर काळे इत्यादी सर्व आणि आमच्या भेटीगाठी पण होत असतात कामांच्या मध्ये निमित्ताने. अनेक खूप तुमच्यामध्ये असण्यामध्ये आनंद आहे. मंगेशी त्यांची कन्या सुद्धा आता ह्या कामात आहे. माझं म्हणणं आहे की जीवनाचा खरा रस्ता कळला आणि ऍक्च्युली हे महाराष्ट्राचं वैभव आहे. गांधीजींनी सुद्धा महाराष्ट्राचं वर्णन केलं होतं कार्यकर्त्यांचं मोहळ, की महाराष्ट्र हे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे. आणि ते कधी भूतकाळात होतं नाही, आजही आहे. कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसताना कुठल्या तरी गोष्टीचा ध्यास घेऊन समर्पणपूर्वक कामं करणारी माणसं हे महाराष्ट्राचं वैभव आहे. आणि ज्या कन्येला सुद्धा कळलं की आई काय काम करते आहे आणि आपणही त्याच कामाचे बनवूयात, माझ्या आशांशीच संबंध आहेत बरं का महाराष्ट्रभर. आजही ते वैभव आहे की कोणाची पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी. पहा तुम्ही आता एक भव्य नाव म्हणून मी उल्लेख करतोय बाबा आमटेंचं. ती स्वातंत्र्य चळवळीतली व्यक्ती, भूदानमध्ये होते. रस्त्याच्या कडेला तळमळत पडलेला एक महारोगी पाहिला आणि सगळं आयुष्य बदललं. आणि बाबा आता त्याच्यानंतर तिकडे प्रकाश आणि विकास दोघंही सपत्नीक आणि आता त्यांची मुलं मुली आणि सुनबाई म्हणजे तिसरी पिढी ही सेवेची घराणेशाही आहे. सेवेची घराणेशाही आहे, सत्तेची मेवा खाण्याची घराणेशाही नाही आहे. सुनीताताई म्हणल्या की कोण पारध्याचा पोर चोऱ्या करून बंगले बांधले असं कुठं दिसतं का? चोऱ्या करून बंगले बांधणारे वेगळे आहेतच ते. आपलं दुर्दैव आहे की ते मोठ्या मोठ्या जागी जाऊन बसतात कालपासून.
अजूनही कळत नाही सर्वांसाठी. छोट्या चोऱ्या केल्या तर तुम्ही पारधी, मोठ्या चोऱ्या केल्या तर पॉलिटिशियन. जरा बोलत नाही पुढचं शब्द. पण हे जे कार्यकर्ते, हे जे महाराष्ट्राचं वैभव आहे, तर या दोघी आणि त्यांचं कार्य म्हणजे ते वैभव. मी जी पिढ्यानपिढ्या असं म्हणते ते आता तिसरी पिढी, आणि असे खूप आहेत. असे हेच आपलं वैभव आहे. आपण सगळे मिळून ते वैभव वाढवूयात. प्रार्थना करतो. विद्यार्थी साहित्य समितीप्रती कृतज्ञता पुन्हा एकदा व्यक्त करतो आणि थांबतो.